जय शिवराय भावा. काय वाटते तुला? कोर्स करून IT जॉब खरंच लागते का? रिॲलिटी काय आहे नेमकं? मार्केटमध्ये एवढे कोर्सेस अवेलेबल आहेत ना, मग ते Udemy असेल, ऑनलाईन जर प्लॅटफॉर्म आपण बघितला, ऑफलाईन तर भाई मस्त म्हणजे धुरळाच आहे. हा क्लास ॲडव्हर्टाइज करतोय, तो क्लास ॲडव्हर्टाइज करतोय, मी पण ॲडव्हर्टाइज करतोय. म्हणजे प्रत्येकजण ॲडव्हर्टाइज करतोय, की भाई आमचा क्लास जॉइन करा, तुम्हाला IT जॉब भेटेल. रिॲलिटी काय नेमकं? कोर्स केल्यावर जॉब लागतोच का? का आणखीन काय वेगळं करावं लागतंय? या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर होईल तुझं. तू कोर्स केला असेल किंवा तुला करायचा आहे, दोन्ही कॅटेगरीतले स्टुडंट्स या व्हिडिओला बघू शकतात. कारण केला असेल तर करायचं काय? ओके, म्हणजे सर जॉब लागत नाही का काय? लागू पण शकतो, राईट? आता याच्यामध्ये दोन सिच्युएशन आहेत. एक म्हणजे जॉब कसा लागेल आणि जॉब लागला नाही तर का नाही लागला, हे सगळं सांगणार. म्हणजे पॉसिबिलिटी भाई आहे, दोन्ही पॉसिबिलिटी आहे. आणि ज्यांनी कोर्सच केला नाही त्यांना जर कन्फ्युजन आहे भाई कोर्स केल्यावर जॉब लागतो का की नाही लागत, तर आता सध्या मी दोन आन्सर सांगतो. एक लागतो पण आणि दुसरं नाही लागत. तुम्हाला जर आता करायचं काय, आम्ही कोर्स करावा की नाही, इथं जर तुमचं कन्फ्युजन असेल तर भाई सॉल्युशन मी देतो, डोंट वरी. पहिली गोष्ट बघा, हे मी डोक्यातून काढून टाका, मी पर्टिक्युलर ठिकाणी कोर्स करेल अँड दॅट्स इट, माझा जॉब फिक्स. हे पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला झालेली गलतफहमी आहे, की भाई कोर्स केला की जॉब लागतो. असं होत नाही बाबा. कोर्समध्ये तुला कशा प्रकारे शिकवलं गेलंय, पहिली गोष्ट लई महत्वाची आहे. परत त्याच्याहून महत्वाची गोष्ट दुसरी, जे तुला शिकवलंय ते तू कितपर्यंत इम्प्लिमेंट केलंय, किती पर्सेंट इम्प्लिमेंट केलंय, आणि तू त्याची प्रॅक्टिस, रिव्हिजन, कोड वगैरे करतोय का, हे सुद्धा लई महत्वाचं आहे. नाहीतर शिकवायला काय बी टॉप क्वालिटीची लोक आहे ती, पण तूच नीट शिकला नाही तर मग कसं काय जॉब लागेल? आता होतंय काय मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो, 100 जण ॲडमिशन घेतात. फॉर एक्झाम्पल कोर्स आहे पायथन फुल स्टॅक डेव्हलपमेंट. 100 जणांनी ॲडमिशन घेतलं. होतंय काय, त्यातली 100 मधली बरं का, सिरियसली मी स्वतः बघितलंय, 20 जणच सिरियस असतात. 80 जण कसे असतात माहिती आहे का? 80 मधले काही जण क्लासला डेली येतात, काही जण म्हणतात ठीक आहे आजचे दिवस नको जायला, 1-2 दिवस बुट्ट्या मारतात. काही जण येतात पण क्लासकडे लक्ष थोडी असते त्यांचं. कुठं फिरायला जायचं, गप्पा त्यांच्या तिथं. कुठं फिरायला जायचं, आज इकडं जाऊ मग तिकडं जाऊ, असल्या गप्पा. म्हणजे 20 जण जे आहेत ना भाई, ते सिरियसली येतात दररोज. जे सरांनी असाइनमेंट दिले, प्रॅक्टिकल दिलं, सगळं एकदम व्यवस्थित करतात. आजच कंप्लीट करतात. पण बाकी कॅटेगरीतली पोरं भाई, मी स्वतः बघितलंय, नॉट सिरियस. त्यातली 20 जण तर अशी असते भाई, त्यांना काय देणं घेणंच नसतं. ते फक्त आमच्याकडे पैसा आहे सर, पैसा आहे, आम्ही पैसा उडवायला आलोय. त्यांना जर म्हणलं अभ्यास कर, नसतो करत. या माइंडसेटचे असतात. मी स्वतः अनुभव केलाय बरं का. मी कोणाचं लाईक कोणी मला सांगितलं मी सांगत नाही, मी स्वतः अनुभव केलाय. त्यांना घेणं देणं नसतं, पैसा असतो चिक्कार, ओढून टाकतात. त्यातली 20 जण आणि बाकी 60 मग बाई त्यात मग येतात आयरे गैरे, ते आपण आयरावण महिरावण लाईक दॅट. वेगवेगळ्या नमुन्याचे स्टुडंट्स त्याच्यामध्ये येतात. का करतात असं आय डोंट नो. त्यातले 20 जण मित्रांनो फक्त सिरियस असतात. मग मला सांगा, त्या 20 मधले प्रामाणिकपणे अभ्यास करणारीच पोरं 100 मधले 20 जण IT जॉबला लागतील, बाकीचे 80 जण नाही लागणार. त्याचं रिझन, खूप सारे रिझन आहेत बघा. मेन रिझन आहे स्टुडंट. स्वतः स्टुडंट त्या ठिकाणी खूप मोठा रिस्पॉन्सिबल आहे असं मी म्हणेल. कारण कुठलाही कोर्स बघा, तुम्हाला जर सांगत असेल 100% गॅरंटी, हाऊ इट इज पॉसिबल? आपली आहे का गॅरंटी 100%? आणि कोर्स केल्यावर जॉब जर तुम्हाला ते देतो म्हणत असेल तर इट इज नॉट टोटली ट्रू गाईज. 99% केसेसमध्ये ही फॉल्स स्टेटमेंट आहे. 100% जॉबची गॅरंटी अशक्य आहे. कारण भाई तुम्हाला ते शिकवतील, इंटरव्ह्यूचे कॉल पण देतील. इंटरव्ह्यूला दिल्यावर भाई तुमच्यावर डिपेंड आहे इंटरव्ह्यू कसा द्यायचा, इंटरव्ह्यूला क्वेश्चन आन्सरिंग कशी करायची, आणि मग तिथं सिलेक्शन होणार तुमचं किंवा नाही होणार. कोर्स लावायच्या आधीच कसं काय गॅरंटीला देऊ शकता तुम्ही की नाही 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 100% गॅरंटेड जॉब भाई, तू अभ्यास कर नाही कर? हाऊ इट्स पॉसिबल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. जर तुम्हाला कोण सांगत असेल 100% गॅरंटी भाई, तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला विचारलं नाही पाहिजे की राव 100% गॅरंटी सांगितली मग लावू का. अरे तू स्वतः विचार कर ना. ते गॅरंटी कसं काय सांगू शकतात? गॅरंटी म्हणजे हा गॅरंटी वर्ड बाई कशातच नाहीये, कशातच नाहीये बाई. तू पूर्ण जग पालतं का? गॅरंटी नाहीये, अजिबात नाहीये. इव्हन तुला जॉब लागला, जॉबची सुद्धा गॅरंटी नाही. टिकल किती दिवस टिकल?
नाही, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे गॅरंटी हा शब्द जर तुम्हाला भेटला असेल मित्रांनो, विचार करा. 1-2 दिवस घालवा त्या विचारामध्ये. गॅरंटी कसं काय दिली यांनी? एक वेळेस ती म्हणू शकतील, आम्ही तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन करून घेऊ, इंटरव्ह्यूचे कॉल देऊ, आम्ही तुमचं सगळं रिझ्यूम बिल्डिंग करून देऊ. या इट्स फाईन. हे ऐकण्यासारखं आहे. गॅरंटी ऐकण्यासारखं नाही आहे. आणि ते ऐकून जर तुला वाटत असेल की यायला गॅरंटी आता काय, जॉब माझ्या हातात, तर तसं नाही भैया, भावा. IT जॉब तुला जर फिक्स करायचा असेल, तुझा घ्यायचा असेल, तर मी सांगतो ते फॉलो कर. पहिली गोष्ट भाई, कोर्स तू करतोय, चांगल्या ठिकाणी कोर्स कर. पहिली गोष्ट, जिथं तुला चांगलं शिकवलं जातंय तू व्हेरीफाय कर. 10-12 लेक्चर फ्रीमध्ये माग. एकदम रियालिटी खोलात जाऊन बघ की बाई, नाही तर 2-3 डेमो सेशन चांगले भेटतील आणि बाकी परत मग राडाच होईल. राईट? त्यामुळे 10-12 सेशन्स कर. म्हणजे घे फ्रीमध्ये द्या म्हणा मला 10-12 सेशन, मला चेक करायचं आहे की कसं शिकवलं जातंय. मग ते सगळं व्हेरीफाय कर. कशाप्रकारे तुला त्या कॉन्सेप्ट समजतात का, इव्हन किती डेप्थमध्ये ते शिकवत आहेत, किती सोप्या भाषेत ते शिकवत आहेत, हे सगळं समजून घे. आणि देन यू हॅव टू इम्प्लिमेंट दिस. स्वतः त्याची प्रॅक्टिकल दररोज बाई प्रॅक्टिकल कर. दररोज असाइनमेंट्स कर. म्हणजे जोपर्यंत जॉब लागणार तोपर्यंत थांबायचंच नाही. सिरियसपणे केलं ना भाई, ही स्टेटमेंट लिहून घ्या, IT जॉब फॉर यू. आणि दुसरी गोष्ट, कुठलाही कोर्स केल्यावर जॉब भेटत नाही. सध्या मार्केटमध्ये डिमांड कशाची हे पण बघावं लागेल ना. राईट? कारण उठलं की सुटलं काही बी करायचं असं बिलकुल चालत नाही आहे. सध्या मार्केटमध्ये डिमांडला भाई डेव्हलपमेंट स्टील गोईंग ऑन गाईज. डेव्हलपमेंटचे जॉब सध्यासुद्धा आहेत. थोडीशी डिमांड कमी आहे, पण जॉब्स आर दिअर गाईज. इफ आय टॉक अबाउट पायथन, बाय पायथन इज ग्रोईंग इन द मार्केट. फार टॉपला जाणार आहे काही येणाऱ्या काळामध्ये बिकॉज ऑफ AI. पायथन बिंदास चूज करू शकतो तुम्ही. पायथनमध्ये डेटा ॲनालिस्ट असेल, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड असेल, AWS असेल, अजूर असेल, यू कॅन गो विथ दॅट गाईज. ओके, स्टार्टिंगला यू हॅव टू टेक इंटर्नशिप. ॲटलिस्ट जर जॉब भेटत नसेल ॲज अ फ्रेशर म्हणून, इंटर्नशिपने सुरू करा. प्रोजेक्ट स्वतःचे बनवा. फ्रीलान्सिंग ट्राय करा. आणि तुमची ITची जर्नी तुम्ही सुरू करू शकता जर तुम्हाला स्ट्रगल तुम्ही करत असाल IT जॉब घेण्यासाठी. पण क्लासवाले तुम्हाला सांगतील की आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. पूर्णपणे फॉल्स स्टेटमेंट आहे भाई. ते शिकवतील, पण जॉब मात्र तुलाच घ्यायचा आहे. तुलाच घ्यायचा आहे जॉब भावा. तुलाच सगळं करायचं आहे. सगळं तुलाच करायचं आहे. तुला वाटत असेल नाही 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 होऊन जाईल, तू केलं तर होऊन जाईल. बघा, मी जो थंबनेल लावला की भाई कोर्स करून जॉब भेटतोच का, त्याचा आन्सर सिम्पल अँड स्वीट आन्सर आहे हो, पण सगळं आपल्याला करावं लागतंय. याचा स्टेटस ठेव भाई तो आज गेल्यावर व्हॉट्सअपला. ही जी लाईन मी आता सांगितली, सगळं आपल्याला करावं लागतं. एव्हरीथिंग यू हॅव टू डू गाईज. ते तुम्हाला एक गायडन्स देतील. असं जा, तसं जा, इकडून जा, तिकडून जा, इकडून अवघड जाईल, इकडून सोपं जाईल, असं जा. तुझं काम आहे जाणं, तुझं काम आहे ते करणं, फॉलो करणं. देन ओनली सक्सेसफुली भाई तू जॉब घेऊ शकतो. एखाद्या तुला त्याच्यामुळे भाई IT मध्ये जॉब भेटतो, कोर्स केल्यावर जॉब भेटतो. इवन ग्रॅज्युएशन करून भाई मला नाही वाटत की भाई जॉब भेटेल तुला. ग्रॅज्युएशनमध्ये कोण काय करतं यार? नाही, 99% जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. काहीच नाही ग्रॅज्युएशनमध्ये. ग्रॅज्युएशन म्हणजे सब्जेक्ट जे आहेत ना, ते सब्जेक्ट भाई इंडस्ट्रीमध्ये कुठे यूज होतात मला आजपर्यंत मलाच कळलं नाही. म्हणजे एक बेस आहे बरं का, मी ते म्हणत नाही, बेस आहे कॉलेजचे सब्जेक्ट्स, पण तो मला वाटतं एक 5% असेल बाबा. त्याच्या व्यतिरिक्त मला 95% मी कोर्समध्ये ज्या गोष्टी केल्या त्याच मी यूज केल्या डेव्हलपमेंटमध्ये. बाकी भाई कॉलेजच्या सब्जेक्टचा इंडस्ट्रीमधल्या कामाचा काहीच संबंध नाही, काडी मात्र संबंध नाही आहे. त्याच्यामुळं कॉलेजवरून मला नाही वाटत आहे. त्यामुळे कोर्स केला पाहिजे बरं का, चांगल्या ठिकाणी केला पाहिजे, चांगला इन्स्ट्रक्टर करून केला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वतः त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतली पाहिजे. एवढं सगळं कर. जॉब इज फॉर यू. जॉब इज वेटिंग फॉर यू. आणि हा व्हिडिओ मित्राला शेअर कर ज्याला वाटतंय गॅरंटी देता येत राव, कुठं लोड घेता आणि कुठं व्हिडिओ बघता, पाठव त्याला व्हिडिओ. त्याला जरा त्याचे डोळे असे उघडतील. जय शिवराय.